नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या गंमत गोष्टी या कथासंग्रहातली कथा, आणि कथेचं नाव आहे अदृश्य मदतगार. माझ्या टेबलावरचा इंटरकॉम वाजला. रिसिव्हर कानाला लावल्यावर मी हॅलो म्हणायच्या आधीच पलीकडून गंगोचा घोगरा आवाज कानावर पडला. प्लीज कम इन, इट्स अर्जंट, इट्स व्हेरी अर्जंट, नो 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 नो, इट्स इमिजिएट. मी पटकन फोन आदळला. चढदिशी माझ्या केबिनचं दार उघडलं आणि ऑलिम्पिक वेगानं केबिनच्या दिशेनं निघालो. गंगो म्हणजे आमच्या खरे अँड खोटे कंपनीच्या सेल्स डिपार्टमेंटचा सर्वेसर्वा. अहो, गंगोचं संपूर्ण नाव गंगाधर गोपाळ शिरवईकर. म्हणजे काय तर गंगो शिरवईकर. त्याच्या संपूर्ण नावाचा उच्चार करायला घ्यायचं म्हणजे वेळेचा अपव्यय. त्यामुळे शॉर्ट अँड स्वीट गंगो. तर गंगोचा उजवा किंवा डावा हात म्हणजे मी. आता आमच्यातले काही जण आपापसात माझा उल्लेख गंगोचा चमचा असा करतात, पण जोपर्यंत ते माझ्या तोंडावर तसं म्हणत नाहीत तोवर आपण रिॲक्ट व्हायचं नाही असं मी ठरवून टाकलेलं आहे. गंगोचा माझ्यावर विश्वास आहे. डिपार्टमेंटचा हेड असल्यामुळे त्यांना नाना प्रश्नांना समस्यांना तोंड द्यायला लागतं. त्या बाबतीत त्यांना इतर कोणाहीपेक्षा माझी गरज जास्त असते. त्यामुळे आपले ते मला बोलवून घेतात. आम्ही दोघं त्यांच्या पुढच्या प्रश्नाला भिडतो. म्हणजे मी गंगोच्या तुलनेत जास्त भिडतो. प्रश्नाशी थेट झटापटच करतो म्हणा ना. प्रश्नाला उभ्याचा आडवा करतो. प्रश्न मिटला की त्या आनंदाचं सेलिब्रेशन करण्याकरता गंगो आणि मी गरमागरम चहा आणि बटाटे वडे मागवतो. दिवसातून कमीत कमी एकदा, नाहीतर कितीतरी वेळा अशा प्रकारचं सेलिब्रेशन संपन्न होतंच. परिणामी गॅसेसचा प्रॉब्लेम उद्भवतो, पण त्यावर बाजारात प्रभावी गोळ्या उपलब्ध असल्यामुळे काळजीचं काही कारण नसतं. तर आज गंगोंनी मला बोलवून घेतलं आहे म्हणजे थोड्याच वेळानंतर चहा बटाट्याचा कार्यक्रम होणारच, म्हणून मी उत्साहात निघालो. केबिनच्या दारावर टकटक करून मी आय कमीन म्हणण्याआधी आतून गंगो ओरडले, कमीन, डोंट वेस्ट टाईम इन फॉर्मॅलिटीज. काय? केबिनचं दार उघडून त्यांच्या टेबलाच्या दिशेनं भराभरा पावलं टाकत मी त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसतो तोच काळजीनं थपथपलेल्या चेहऱ्यानं गंगो म्हणाले, अरे, माझ्याकडे निषेध मोर्चा येऊ घातला आहे. निषेध मोर्चा? तुमच्याकडे? कोण काढतंय? कोण निषेध मोर्चा? आणि कशासाठी? का म्हणून? तुम्ही काय केलं आहे? काय पैशाची अफरातफर? महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग? चपराशाला शिव्या घातल्यात? काय केलं आहे काय तुम्ही? नाही रे बाबा, मी काहीच केलेलं नाही. तुझ्या ॲडमिनिस्ट्रेशन ॲडममधल्या 2 बाया भांडल्या. मोठं भांडण झालं त्या दोघीत. आणि हे काय? ॲडमचा इन्चार्ज आहेस ना तू. त्या भांडणाबद्दल मला तू सगळं सांगायला पाहिजे. ते राहिलं लांबच, तू माझ्याकडून ऐकू बघतोय. दिस इज नॉट फेअर. सर, बायांचं भांडण झालं? माझ्या ॲडममधल्या बाया एकमेकींशी भांडल्या आणि मला कसं काय माहिती नाही आहे? असं कसं? तुला सगळं माहिती असायला पाहिजे. अरे, तू तिथला हेड आहेस. मी संबंध डिपार्टमेंटचा हेड. मी नंबर 1, तू नंबर 2. तुझ्या कानावर भांडणाचा आवाज नाही पडला? नाही, खरंच नाही आला सर. केबिनचं दार बंद असतं माझ्या. तुझी केबिन काय साऊंडप्रूफ आहे का? नाही, वरचं छत मोकळंच आहे की. तरीही तुला काही ऐकू आलं नाही? कान तपासून घे. अरे, 2 बाया मोठमोठ्यानं भांडतायत आणि तुला काही ऐकूच येत नाही? बहुतेक गाढ झोपला असशील तू. जागरण करतोस का काय? छे, मी नाही जागरण करत. मी नाही ऑफिसमध्ये झोपत. बरं, ते जाऊ द्या. मला सांगा नेमकं काय झालं? तू तुझ्या केबिनचं दार संपूर्ण बंद करून घेतोस ना, हे चुकतंय तुझं. दार नेहमी अर्ध उघडं किंवा अर्ध बंद पाहिजे, म्हणजे बाहेर काय चाललंय ते दिसतं, ते कळतं. अनुचित काही घडू पाहत असेल तर ते थांबवता येतं. तुझ्या केबिनचं दार बंद आणि आत तू गाढ झोपलेला. दिस इज नॉट गुड. दिस इज हायली ऑब्जेक्शनेबल. सर, केबिनचं दार अर्ध उघडं किंवा अर्ध बंद ठेवणं धोक्याचं असतं सर. माझ्या विभागात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे.
दार उघडं ठेवलं तर कुठली ना कुठली बाई मला सतत दिसत राहणार. मला ती दिसतीये किंवा तिला मी बघतोय हे तिला समजलं तर मोठा गैरजब होईल साहेब. सगळा महिला वर्ग आणि पुरुष वर्गसुद्धा मोर्चा घेऊन येतील. दार उघडं का ठेवता असं विचारतील. मग मी काय सांगणार ना सर. काय म्हणाला तू. मोर्चा मोर्चा बापरे. अरे तुझ्याशी बोलताना आता थोड्याच वेळात माझ्यावर येऊ बघणाऱ्या मोर्चाचा विसर पडला की रे मला. बरं झालं तू आठवण करून दिलीस. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर ते तुझं मरो. मी काय सांगत होतो. हां, तुझ्या सेक्शनमधल्या 2 बाया एकमेकींशी भांडल्या. त्यांची नावं कळालीत का सर तुम्हाला. एकीचं नाव गीता आहे, दुसरीचं नाव सीता आहे. गीता स्वतःला उच्चवर्णीय आणि सीता निम्नवर्णीय समजते असं दिसतंय. त्यांच्यात झालंय भांडण. सर तुमचा काही गैरसमज नाही ना झालेला. कारण एकमेकींशी भांडणाऱ्यांपैकी या दोघी नाही आहेत सर. वेगळ्याच आहेत दोघी. नाही रे बाबा, आज तुझ्या या सद्गुणी गीता आणि सीतामध्ये भांडण झालं आहे. केवळ भांडणच झालेलं नाही आहे तर गीतानी सीताला जातीवाचक शिवी हासडली आहे. जातीवाचक शिवी. येतं आहे का काही ध्यानात. हे बघ, आपल्या भारतात कुणी कुणाला कसलीही शिवी दिली तरी चालतं, पण जातीवाचक शिवी नाही चालत. नाही चालणार. चालायला सुद्धा नको आहे. एरवी शिव्यांची देवघेव होते, मामला थंडावतो नंतर. खरं म्हणजे कुठल्याही प्रकारच्या शिव्यांमुळे माझ्यासारख्यांचे कान अपवित्र होतातच. तुझे होतात का नाही मला माहिती नाही. असं कसं सर. माझे सुद्धा कान अपवित्र होतातच की. एवढं सांगून मी थांबलो. घरी जाऊन कानात गंगाजल टाकून कान पवित्र करून घेतो असं काही मी म्हणालो नाही. छान छान छान. पण तो मुद्दा नाही आहे. तो मुद्दा नाहीच आहे. गीतानं सीताला जातीवाचक शिवी हासडून गुन्हा केलेला आहे आणि तोही गंभीर गुन्हा केलेला आहे. या गुन्ह्याबद्दल काहीही होऊ शकतं. खटला, कोर्ट कचेरी, तुरुंग, काहीही. याच मुद्द्यावर सध्या निषेध मोर्चा येणार आहे, लक्षात ठेव. आणि तो सुद्धा माझ्यावर येणार आहे मोर्चा. इट्स हॉरिबल. का. तुमचा काय संबंध आहे. मग तुम्ही कुठे शिवी दिली आहे ना. मी नाही रे बाबा शिवी दिली. पण शिवी देण्याचा म्हण, शिवी खाण्याचा प्रसंग ज्या विभागात घडला त्या संबंध डिपार्टमेंटचा मी चीफ, म्हणजे मी प्रमुख. त्यामुळे मी ठरवलं आहे मी मोर्चाला सामोरा जाणार नाहीच आहे. संप मोर्चा म्हटलं की माझं वाढतं आहे प्रेशर. मी आधीच हाय ब्लड प्रेशरचा रुग्ण आहे. मला माझं प्रेशर आणखीन वाढवून घ्यायचं नाही आहे. त्यामुळे मोर्चाला माझ्याऐवजी तू सामोरं जायचं आहेस. मी. अरे बापरे, मी का म्हणून. कारण तू इथला नंबर 2 आहेस. शिवाय शिवी दिल्याची घटना तुझ्या विभागात झाली आहे. आपण गीताने शिवी दिल्यावर सीता गप्प का राहिली. तिनेही प्रतिशिवी ऐकवली असती तर फिट्टमपाट झाली असती. मामला थंड झाला असता ना. नाही नाही नाही. अशा शिवी प्रकरणात प्रतिशिवी देण्याऐवजी आपल्या ज्ञातीबंधूंकडे जाऊन तक्रार करणं अधिक प्रभावी आणि सोयीचं ठरतं. तक्रार नोंद झाल्यामुळे सगळे ज्ञातीबंधू एकत्र जमून माझ्या, म्हणजे आता तुझ्या केबिनमध्ये निषेध मोर्चा घेऊन येणार आहेत. नाना प्रश्न उपस्थित केले जातील. तुला त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं द्यायला लागतील. काहीतरी परिणामकारक ॲक्शन घ्यायला लागेल. अर्थात ती सगळी तुझ्या डोक्याची हेडेक. डोक्याची हेडेक म्हणजे पिवळं पितांबर म्हणल्यासारखं आहे सर. आहे रे बाबा, ठाऊक आहे मला. प्रसंग कुठला कोसळायला बघतोय आणि तू माझ्या बोलण्यातल्या चुका शोधतोयस. इथं मोर्चा आल्यानंतर तुझी पिवळी होणार नाही याची काळजी घे. पिवळा पितांबर, माय फूट. आणि गंगोनं घड्याळात बघितलं. ते केवढ्यांदा तरी दचकले. म्हणाले, बापरे, नमनाला गाडाभर तेल गेलंय. चर्चा खूप झाली. वेळ बघ. आता ते कुठल्याही क्षणी इथे पोहोचतील. मी आता असं करतोय, मी आता इथून पळतोय. हायर बरोबर मीटिंग असल्यानं मी इथं नसणार. म्हणून मोर्चा आला रे आला की त्याला तुझ्याकडे पाठवायची सूचना मी माझ्या PA आधीच दिली आहे. सो बेस्ट ऑफ लक. नाव यू मे रन. डोंट वेस्ट टाईम. रन. एकूणच प्रसंगाचं गांभीर्य लक्षात यायला मला वेळ लागला नाही. मी गंगोला कळवळून म्हणालो, थांबा ना सर. नका ना पळून जाऊ सर. असा प्रसंग फेस करायची माझ्या आयुष्यातली पहिलीच वेळ आहे सर. सर मी आजाण आहे, आजाण. मी आबल आहे, आबल. सर मी काय म्हणतो, आजचा मोर्चा तुम्ही फेस करा. मी वाटल्यास इथे तुमच्या जवळ बसून मोर्चा कसा हँडल करायचा ते लक्षपूर्वक बघतो. मला अनुभव मिळेल ना सर.
अशा प्रकारच्या शिवीगाळीतून उद्भवलेला मोर्चा पुढे मागे कधी आला तर मग मी निधड्या छातीनं त्या मोर्चाला सामोरा जाईन. प्लीज प्लीज सर प्लीज. पण माझ्या दर्दभऱ्या आवाजातल्या विनंतीचा गंगोच्या खडकासारख्या काळजावर काहीही परिणाम झाला नाही. उलट नाटकी आवाजात गंगो म्हणाले, नो नाही नेव्हर, तूच फेस करायला पाहिजे मोर्चाला. एका परीने ही तुझी परीक्षा समज, अग्निपरीक्षा आहे असंही समजू शकतोस. यातून ताऊन तुला कोण निघालास की शाबासकी देईन तुला. तुझ्या वर्षभराच्या कामगिरी संबंधीच्या वार्षिक गुप्त अहवालात मी तुझी वरच्या जागेसाठी शिफारससुद्धा करेन. खरोखरच कामाचा माणूस आहे असा शेरा लिहीन आणि त्या शेऱ्याखाली माझी लफेदार सही मारेन. काय रे, तुझ्या कर्तृत्वाची झळाळी इतरांच्या नजरेला पडून त्यांचे डोळे दिपावेत अशी सोन्यासारखी संधी मी तुला देतोय आणि तू मात्र पळपुटेपणानं लांब पळू इच्छितोयस का काय? चल चल चल, निघ 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 निघ. बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक. मी पळतोय. मोर्चाची मंडळी पोचायला फक्त 4.5 मिनिटं उरली आहेत आता. धाव, पळ, निघ, मी निघतो. असं बोलून ते पळत सुटले. मन घट्ट करून एक एक जड पाऊल टाकत मी माझ्या केबिनच्या दिशेने निघालो. केबिनमधल्या माझ्या खुर्चीवर बसून मोर्चाच्या संकटाची वाट बघायला लागलो, विचार करायला लागलो. हे असं भांडाभांडीचं, शिवी घालण्याचं प्रकरण कसं उद्भवलं, आणि ते सुद्धा माझ्याच विभागात. खरं म्हणजे इतर विभागाच्या तुलनेत माझा विभाग चांगला आहे. माझ्या विभागात महिला वर्ग अधिक आहे. या महिला कामावर येताना चांगल्या नटून थटून येतात. सकाळी आल्या आल्या माझ्या केबिनचं दार किलकिलं करून आणि माझ्याकडे बघून गोड हसत गुड मॉर्निंग सर असं अभिवादन करतात. त्यांच्यापैकी कोणीतरी एक आज उशिरा पोचणार असून तिच्या हजेरीची नोंदवही उघडी ठेवा अशी मला विनंतीसुद्धा करतात. तुम्हाला सांगतो, गेल्या कित्येक महिन्यात मी एकसुद्धा लेटमार्क लाल शाईनी लिहिलेला नाही आहे. आपल्या दुपारच्या जेवणाचे डबे त्यांनी बरोबर आणलेले असतात. अर्थात हे डबे फक्त दुपारी उघडायला हवेत असं काहीही नसल्यामुळे ते अधूनमधून उघडले जातात. डब्यातल्या स्वादिष्ट पदार्थांची चमचा चमचा देवघेव होताना टेस्ट करून बघ असा प्रेमळ आग्रह त्या एकमेकींना करतात. बऱ्याच वेळेला कागदाची प्लेट भरून त्यांच्या डब्यातल्या पदार्थाची चव माझ्यासुद्धा भाग्याला येते. त्यातल्या एक दोघींना गाणी गुणगुणायलाही आवडतं. एकीचा आवाज तर लताबाई, आशाबाई किंवा गेला बाजार उमादेवी जी नंतर टुणटुण झाली बघा, यांच्याशी स्पर्धा करणार आहे. आमच्याकडच्या कुठल्याही समारंभात आपली गाणी पेश करून त्या पाहुण्यांना खुश करून टाकतात. या सगळ्या खूप खूप चांगल्या गोष्टींमुळे इतर विभागाचे प्रमुख माझ्यावर जळतात. माझा गोपीकृष्ण असा खाजगीत उल्लेख होत असल्याचं माझ्या कानावर आलेलं आहे, पण मला राग येत नाही त्याचा. पण या माझ्या विभागातल्या गुणी महिलांबद्दल एक गोष्ट मात्र मला नमूद करायला पाहिजे. अनेकींना कामाचा विलक्षण कंटाळा आहे. काही तर कामाच्या पाट्या टाकत असतात. साहजिकच त्यांच्या कामात चुका नाही खिळे स्क्रूसुद्धा आढळतात. त्या चुका मी दुरुस्त करत बसतो. थोडक्यात कामाचा मुद्दा बाजूला ठेवला तर माझ्या विभागातल्या महिला गुणी आहेत, सुंदरता आहेतच आहे. आणि आता बघावं तर त्यातल्या गीता आणि सीता नामक महिलांनी एकमेकीत भांडण केलं आहे, अवगुणांचा उल्लेख केला आहे. एवढंच करून त्या थांबलेल्या नाहीत तर गीतानं सीताला जातीवाचक शिवी हासडली आहे. आणि या प्रकरणी माझा काडी मात्र संबंध नसताना मोर्चाला सामोरं जायचं संकट उभं राहिलेलं आहे. मोर्चा आटोपल्यानंतर सगळ्यांना उभं आडवं घेतलं पाहिजे. अरे बापरे, मोर्चा माझ्या केबिनच्या दाराशी पोचायला अवघं 1 मिनिट बाकी राहिलं आहे. मोर्चेवाल्यांच्या घोषणा कानावर आदळायला लागल्यात. मी माझ्या परीनं सगळं उसना अवसान गोळा केलं, कुलदेवतेला साकडं घातलं आणि केबिनचं दार वाजायची वाट बघायला लागलो. क्षणार्धात दार वाजलंच की. हु इज इट, प्लीज कम इन. आवाजात पुरेपूर मार्दव आणत मी म्हणालो. खरं म्हणजे इतक्या अर्जवानं म्हणा किंवा मार्दवानं म्हणा, मी माझ्या बायकोशी सुद्धा बोलत नाही. पण आजचा मामला वेगळा आहे, गंभीर आहे. आज नेहमीची मगरुरी चालणार नव्हती. दरम्यान दार धटिंगलं गेलं. धटिंगणासारखा चेहरा असलेले 4 जण आत आले. त्यांच्या चेहऱ्यावरचे हिंस्त्र भाव बघून माझं तर काळीजच लक्कन उडालं. पण स्वतःला सावरलं मी. मनोमनी स्वतःला समजावलं, मी काही कोणाला शिवी दिलेली नाही. शिवी दिली आहे गीताने, शिवी खाल्ली आहे सीताने. मग यात माझा डायरेक्ट संबंध येतोय कुठे? या नाही बसा. माझ्या समोरच्या एकुलत्या एका खुर्चीकडे बोट दाखवत मी आवाजात आणखीनच मार्दव आणत म्हणालो,
थांबा हां, मी बाहेरनं खुर्च्या मागवतो. नाही, राहून दे, ते आमचे लीडर येतील आणि मग ते बसतील. अच्छा, तुमचे लीडर ते यायचे आहेत काय? बरं. आत्ता काय ट्रॅफिक जाममध्ये वगैरे अडकले नाहीत ना ते? मी मला होत असलेला आनंद आटोकाट लपवायचा प्रयत्न करत म्हणालो. नाही हो, ट्रॅफिक जाम कुठला आला आहे? आम्ही खालच्या मजल्यावरनं आलो नाही का? अरे च्या, इथं आपल्या ऑफिसचीच मंडळी. हां, यांची युनियन आहे, त्यामुळे यांना कामावर असलेल्या खुर्चीत बसलंच पाहिजे आणि त्या खुर्चीत बसून काम केलंच पाहिजे अशी काही सक्ती नाही आहे. तेवढ्यात दार पुन्हा टिकटिकलं. येस, कम इन. कोण आहे? अहो, 1 मिनिट काम करता का? त्यांना सांगा ना, म्हणो आमची मीटिंग चालू आहे. त्यांना म्हणो मी बिझी आहे, तुम्ही नंतर या. नाही हो, त्याची काय गरज नाही, आमचे लीडर आहेत ते. या की या सर. आणि तो मोर्चा प्रमुख हात आला. मला बघताच कसा कोण जाणे, पण त्याला आश्चर्याचा धक्का बसलेला दिसला. तो म्हटला, अरे सर आपण? हो, मीच तो. का हो? मी तोंडातून केवळ एकच शब्द बाहेर जाऊ दिला. अरे सर, तुम्ही मला ओळखलं नाही? नाही, आता माझ्या थोडा बदल झाला आहे मान्य आहे मला, पण ओळख विसरणे इतका नाही बरं का. अच्छा, म्हणजे ते तुम्ही म्हणजे, अरे तुम्ही काय म्हणताय सर मला राव? अरे तुम्ही राव एवढे मोठे कवी, मी तुमच्या तुलनेत लय छोटा कवी आहे. पण आता ह्या युनियनच्या कामामुळं कविता करायला वेळ कुठं भेटतो? गेल्या 10 वर्षात तुम्हाला सांगतो एकही कविता नाही लिहिली मी. पण त्यावेळेला तुम्ही किती आपलेपणानं माझ्या कवितामध्ये दुरुस्ती सुचवत होता नाही का? आणि त्या दुरुस्त झालेल्या कविता मग मी मासिकवाल्यांकडं पाठवायचो. मासिकवाले माझ्या कविता निकालात काढायचे आणि त्या टायमाला तुम्हाला किती दुःख व्हायचं नाही का सर? आता एकेकाळचा कवी आणि सध्या युनियन लीडर झालेला हा माणूस कोण हे मलाच कळेना. त्याहीपेक्षा मी कविता कधी लिहिल्या आणि ह्याच्या कंडम कविता मी दुरुस्त कधी केल्या? काहीतरी गोंधळ होता. पण त्या गोंधळाची परिणिती माझ्या फायद्याची होती. मोर्चेवाल्यांच्या सुरुवातीचा मला धारेवर धरण्याचा उत्साह थोडा मावळलेला मला दिसला. मी नेमकं काय बोलावं याचा विचार करत असताना त्याने टेबलावर हात मारला आणि म्हणाला, नाव टू द बिझनेस बरं का. तुमच्या गाडीच्या एका बाईने आमच्या भगिनीला शिवी घातली, हे हो कसं काय दिलं तुम्ही? काव्य दुरुस्तीतला मी त्याचा गुरु असल्याचा आव तसाच ठेवत म्हणालो, हे बघा कवी अशोक, तुम्ही कवितेची साथ सोडली, ते काही चांगलं नाही केलं. पुन्हा सुरू करा. दुरुस्ती सुचवायला मी आहेच. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आमच्या इथल्या एका महिलेनं तिच्याच सहकारी कर्मचारिणीला उद्देशून शिवी घातली आहे, याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. आता आपण असं करू, सीता भगिनींना आत बोलवू आणि मग नाही, पण आधी त्यांना बोलवू. शिपायानं सीता मॅडमला मी बोलवत असल्याचं सांगितलं. ती आली. एरवी हसतमुख सीता आता गंभीर दिसत होती. आवाजात नम्रता होतत मी म्हणालो, सीता मॅडम, सगळ्यात आधी मी तुमची माफी मागतो. अहो नाही सर, तुम्ही कशाला? सीता काहीशी ओशाळली. हे बघा, मी गीता मॅडमना बोलवून घेतो आणि त्यांना तुमची माफी मागायला सांगतो. ते तुम्हाला पुरेसं ठरावं, कारण उगाच प्रकरण ताणण्यात काही अर्थ नाही. डिपार्टमेंटल इन्क्वायरी झाली तर तुमच्या दोघींच्याही नावावर काळा डाग पडेल. थांबा, त्यांनी शिवी घातली, पण तुम्ही दोघींनी भांडण केलं हे पण काही चांगलं झालेलं नाही. ती प्रोसिजर टाळायची असेल तर माफी मागायला लावून हे प्रकरण आपण आटोपतं घेऊया. काय कविराज, चालेल ना? अरे सर, तुम्ही माझे गुरु आहे रो, मी काय बोलणार तुमच्या पुढं? मग तुम्ही 5 मिनिटांसाठी बाहेर जा, मी गीता मॅडमना बोलवून घेतो. पुढच्या काही क्षणात सीता बाहेर पडली आणि गीता आत आली. आल्या चेहरा पाडत म्हणाली, सर हे प्रकरण वाढायला नको आहे सर, माझी चूक झाली सर. खरं म्हणजे भांडणाच्या आवेगात ते शब्द चुकून गेले माझ्या तोंडून. मी तिची माफी मागायला तयार आहे सर. असं? गुड, व्हेरी गुड. गीताच्या समजूतदारपणाला दाद देत मी कवी अशोक यांच्याकडे बघत म्हणालो, या तयार आहे, चालेल ना तुम्हाला? हो सर, तुम्ही लय फर्स्ट क्लास काढताय, बरोबरच आहे म्हणजे. चला सीता मॅडमना आत बोलवा. असं मी म्हणायच्या अवकाश सीतानं प्रवेश केला. पुढच्या क्षणी गीतानं सीताची माफी मागायचा कार्यक्रमही पार पडला. चला तुम्ही जा आता, जा, काम सुरू करा. दोघीही बाहेर गेल्या. कवी अशोक म्हणाले, सर तुम्ही हे लय फार छान केलं बरं का. भाई तुम्ही दोघी समेट घडवून आणला, हे लय बेस्टच झालं. आता तुम्ही हिथं ये म्हणल्यावर आमच्या भगिनीला शिवी घालायची कोणाची हिंमतच होणार नाही. बरं आहे सर, चला आम्ही निघतो. चला भाऊ चला.
मी पाहिलं मोर्चे आणणं, निषेध करणं इत्यादी बाबी आकस्मिकरित्या रद्द झाल्यामुळे मोर्चेकरी मंडळींच्या चेहऱ्यावर थोडी निराशा पसरलेली होती. जाता जाता मी अशोकला पुन्हा बजावलं, हे बघा, महाराष्ट्राचे काव्यरसिक एका उत्तम कवीला मुकले असं होता कामा नये. तुम्ही पुन्हा सुरू करा, वेळात वेळ काढा, पुन्हा कविता लिहा, मी तुम्हाला सुयश चिंतितो, या तुम्ही. येतो सर, पण आता कुठली हो कविता? हा बा जमली एखादी कविता तर नक्की येईल तुम्हाला दावायला. येतो सर, असं म्हणून चक्क वाकून त्यांनी माझा चरणस्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण मी मात्र पाय आवरून घेतले. हो काय करताय, एवढे मोठे कवी तुम्ही माझे कसले पाय धरताय? एवढी माझी लायकी नाही हो. काय सर लाजावताय राव. येतो सर. सगळे मोर्चेकरी निघून गेल्याची खात्री पटवून घेत मी सुटकेचा निश्वास टाकला. थोड्याच वेळात मोर्चेकरी कसलीही गडबड न करता निघून गेले. मी मोर्चाला यशस्वीपणे तोंड दिलं. ही बातमी गंगोपर्यंत पोहोचली आणि माझ्यावर खुश होऊन गंगो चहा बटाटेवड्यांची व्यवस्था करून मला बोलवतायत कधी याची मी वाट बघत राहिलो. राहून राहून एक विचार मात्र येत राहिला, कोणी एकेकाळचा कवी आणि सध्याचा युनियन लीडर अशोक मला त्याच्या काव्यनिर्मितीतला गुरु समजला. ही काय भानगड आहे बुवा? मेंदूला थोडा ताण दिल्यावर मला अचानक आठवलं, 8-10 वर्षांपूर्वी एक कविराज आमच्याकडे नोकरीला होता. बराचसा माझ्यासारखा दिसायचा. आमच्या चेहऱ्यातल्या त्या विलक्षण साम्यामुळे अनेक जण चुकायचे. पुढे त्यांनी आमच्याकडची नोकरी सोडली. मलाही त्याचा पुरता विसर पडला. पण आज तो अचानक माझ्या मदतीला धावून आला. तो जिथे कुठे असेल तिथे सुखात असो, कवी म्हणून त्याचं नाव आणखीन मोठं होवो ही सदिच्छा मी दोन्ही हात जोडून व्यक्त केली. आणि तो अदृश्य मदतगार कुठल्या दिशेला असेल हे माहिती नसल्यामुळे प्रदक्षिणासुद्धा घातली. शेवटी कधी कोण कोणाच्या मदतीला कळत किंवा नकळत धावून येईल हे काही सांगता येत नाही म्हणतात ना, तेच खरं आहे. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी सरांची कथा अदृश्य मदतगार. आणि ही कथा पूर्वप्रकाशित झाली आहे 2018 सालच्या हास्यानंद या दिवाळी अंकात. कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. कथाप्रेमींमध्ये मित्रपरिवारात ही कथा शेअर करा. भेटत राहा दीपक रेंगी कथाकथन चॅनलवर. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं अजूनपर्यंत राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार.